म्हणतात ना, त्यांना ठरवल्यानंतर सगळा शक्य होता. तसाच कायसा आज होता. इतक्या दिवसांची इच्छा आज पुरी झाली. ती म्हणजे अंबरनाथ शिव मंदिरात जाऊची. नमस्कार, मी विराज सावंत. अंघोळ पाणी करून सकाळची देवपूजा करून गडी तयार झालो मंदिरात जाऊसाठी. कसं दिसता तुम्हीच सांगा. आणि बिल्डिंग मधनं निघालय. वाटेत लागला श्री साईबाबा मंदिर, त्यानंतर स्वामींचं मठ आणि बाजूकच होता सुंदर असा श्री हेरंब मंदिर. आणि आत्ता स्वारी निघाली आहे शिव मंदिरात जाऊ, जा की 965 वर्षांचा इतिहास लाभलेला एक प्राचीन मंदिर असा. आणि इकडे गेल्यावरती ना एक खूप सुंदर अशी ऊर्जा माका अनुभव मिळाला. घरा केलंय आणि दुपारी जराशी वाय झोप काढलाय, कारण माका आज होती सुट्टी. रात्री जेव आवशीन कसली तरी भाजी केलेल्या आहेत, ती बघून मी तोंड मुरडलंय. त्या बघून आवशीन सांगल्यान व्हया तर खा, नाही तर स्वतः ऐकतंय काय. मी पण मनार घेतलंय आणि बटाट्याची कापा करूचं ठरवलंय. तवो घेतलंय आणि ठेवलंय चुलीर. घातलंय तेल, मीठ आणि मसालो आणि त्याच्यात बटाट्याची कापा टाकून मस्तपैकी फिरवलंय आणि वायसचा पाणी घातलंय आणि शिजाक ठेवलंय. पोटात पडलेली आग माका कसलो धीर होता, नुसतं उघडून बघी होतंय. बटाट्याची कापा शिजली आणि ताटात टाकून खाऊक सुरू केलंय. काय सांगू तुमका, चव भारीच काय ती होती. पण वाईस तिखट झाला, नाका तोंडान पाणी इला, सगळा सुपडा साफ केले. पण त्या पाळी होती भांडी घासूची आणि त्यात मसालो करपलेलो तो तव्यात चिकाटलेलो भंगलो तो तव साफ करता करता साफ होईना. तर साफ मी आता तव साफ करतोय. तुम्ही तवसर व्हिडिओची वाट बघा. धन्यवाद.